मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. बेडरूमच्या भिंतीवर मर्फी रेडिओच्या पोस्टर बॉयचे चित्र आजही पाहायला मिळते. जितका सुंदर मुलगा तितकेच लाघवी हास्य असलेला आणि ओठांवरती बोट ठेवलेल्या मुद्रेतील हा रंगीत फोटो शिखाच्या बेडरूममध्ये मागील 4 वर्षांपासून लावलेला होता. सासूने सांगितले होते की सुंदर मुलाचा फोटो पाहिल्यास तिलाही तसे सुंदर मूल होईल. बाळाच्या येण्याची वाट बघत अखेर गेल्या वर्षी तिच्या सासूचे निधन झाले. रात्रीचे जेवण उरकून शिखा मंद प्रकाशात मर्फी बॉयला पाहत होती. पती अमर खोलीत आल्यानंतर म्हणाला, "मी डॉक्टरांची वेळ घेतली आहे. आपल्याला डॉक्टरांकडे जाऊन काही तपासण्या कराव्या लागतील. बघूया ते काय सांगतात ते." "हो, पण यापूर्वी असे केले असते तर निदान आईंना त्यांची इच्छा पूर्ण होईल अशी अपेक्षा तरी वाटली असती. याआधी डॉक्टरांनी कधीच दोघांची एकत्र तपासणी करायला सांगितलं नव्हतं. कधी कधी गर्भधारणेला उशीर होतो असे तुझ्या डॉक्टर मैत्रिणीनेही सांगितलं होतं ना. याशिवाय आपणही वर्षभर मूल होऊ नये याची काळजी घेतली होती." पदवीनंतर अमर खेळाच्या कोट्यातून एका खाजगी कंपनीत रुजू झाला. तो राज्यस्तरीय बॉक्सिंग चॅम्पियन होता. दिसायला रुबाबदार होता. कार्यालयातील त्याचे मित्र त्याला म्हणायचे, "अरे मित्रा, तू बॉक्सिंग चॅम्पियन आहेस. आता जरा कुटुंब वाढव. किमान स्वतःसारखा भविष्यातील चॅम्पियन तरी तयार कर." "तेही होईल, काय घाई आहे," अमर म्हणायचा. आता मात्र लग्नाला 5 वर्षानंतर शिखा आणि अमर दोघांनाही या विषयावरती डॉक्टरांचा सल्ला घ्यावासा वाटला. डॉक्टरांनी दोघांच्या काही चाचण्या केल्या. 2 दिवसांनी भेटायला गेल्यावर डॉक्टर म्हणाले, "तुमचे रिपोर्ट्स तयार आहेत. शिखाचे रिपोर्ट उत्तम आहेत. ती आई होऊ शकते. पण." "पण काय डॉक्टर?" शिखाने डॉक्टरांना मध्येच थांबवत विचारलं. "माफ करा, पण मला हे तुम्हाला सांगावेच लागेल की अमर वडील होण्यासाठी सक्षम नाहीत." डॉक्टरांच्या केबिनमध्ये काही क्षण शांतता पसरली. त्यानंतर शिखा म्हणाली, "पण आजकाल वैद्यकशास्त्राने बरीच प्रगती केली आहे. काही औषध किंवा उपाय तर असेलच ना?" "हो, का नाही? IVF तंत्राने तू आई होऊ शकतेस. आजकाल हे खूपच सोपे झाले. एखाद्या सक्षम पुरुषाचे शुक्राणू वापरून तू मुलाला जन्म देऊ शकतेस." "डॉक्टर, याशिवाय दुसरा कुठला मार्ग नाही का हो?" "माफ करा, पण याशिवाय मूल दत्तक घेणे हा एकमेवच उपाय आहे. नीट विचार करा आणि तुमचा निर्णय मला सांगा. मी थोड्या वेळात येतो. तुम्हाला अजून काही वेळ हवा असेल तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार कधीही निर्णय घेऊ शकता." काही वेळ डॉक्टरांच्या दवाखान्यात बसून दोघांनीही असा विचार केला की आता उशीर करून काही फायदा होणार नाही आणि केवळ IVF तंत्रज्ञानानेच मुलाला जन्म देता येईल. शिखाला वाटले की यातून तिला मातृत्वाचा अनुभव घेता येईल. दोघांनीही त्यांचा निर्णय डॉक्टरांना सांगितला. डॉक्टर म्हणाले, "खूप छान. तुमच्या आणखी काही चाचण्या होतील. आमच्याकडे काही दात्यांचे नमुने आहेत. ते पाहिल्यानंतर 1-2 दिवसात तुम्हाला कळवतो. पण हो, ही कोणतीही मोठी प्रक्रिया नाही. लवकरच तुमचे काम होऊन जाईल." आठवडाभरातच IVF तंत्रज्ञानामुळे शिखा गरोदर राहिली. डॉक्टरांनी तिला नियमित तपासणी करण्याचा सल्ला दिला. काही दिवसांनी जेव्हा अमरने कार्यालयातील मित्रांना अभिमानानं सांगितलं की तो बाबा होणार आहे, तेव्हा एक मित्र म्हणाला, "शेवटी आमचा चॅम्पियन जिंकलाच म्हणायचा. आता आमचे तोंड गोड कर." मित्रांच्या सांगण्यावरून त्याने कार्यालयातील कॅन्टीनमध्येच त्यांना मिठाई खाऊ घातली. मित्र म्हणाले, "अशी छोटी पार्टी देऊन काही होणार नाही. तुला सहकुटुंब मोठी पार्टी द्यावीच लागेल." "ठीक आहे, तीही देईन," अमर आनंदाने म्हणाला. तब्बल 4 महिन्यांनंतर डॉक्टर शिखाला म्हणाले, "तुझ्या बाळाची वाढ व्यवस्थित होते. आता तू निश्चिंत राहू शकतेस. तुझे बाळ निरोगी असेल." ही आनंदाची बातमी ऐकल्यानंतर अमरने मित्र आणि कुटुंबियांना घरी बोलावले. शिखा पार्टीची तयारी करत होती. त्याच वेळी दारावरची घंटा वाजली. तिने दरवाजा उघडला.
बाहेर एक माणूस उभा होता. तो म्हणाला, "नमस्कार. मी तुम्हाला ओळखलं नाही, पण याआधी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. काय काम आहे?" "आता साहेब घरी नाहीत." "काही हरकत नाही. माझे तुमच्याकडेच काम आहे." "माझ्याकडे काय काम असू शकते?" "बाई, तुमच्या पोटात असलेले बाळ माझे आहे." "काहीतरीच काय बोलतोस? हेतून निघून जा." शिखा म्हणाली आणि दरवाजा बंद करू लागली. दरवाजा हाताने धरून तो माणूस म्हणाला, "माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐक, नाहीतर नंतर तुला लाज वाटेल आणि पश्चातापही होईल. बाबा होण्याच्या आनंदात अमर पार्टी देतोय. मी पार्टी देईन आणि सर्वांना सांगेन की हे मूल माझे आहे, अमरचे नाही. त्याचे खोटे पुरुषत्व मी सर्वांसमोर आणेन." शिखा आणि अमर या दोघांनी IVFची गोष्ट लपवून ठेवली होती आणि सर्वांना सांगितलं होतं की हे मूल त्यांचं आहे. शिखा घाबरून म्हणाली, "तुला काय हवंय? आम्हाला त्रास देऊन तुला काय मिळणार आहे?" "मला बाकी काही नको. फक्त 2 लाख रुपये द्या. मी माझं तोंड बंद ठेवेन कायमसाठी. एवढी मोठी रक्कम आम्ही तुला देऊ शकत नाही. हे बघा, हसत होईना किंवा रडत. आज नाही तर उद्या, पण पैसे तर तुम्हाला द्यावेच लागतील. आता तूच सांग, मी रात्री पार्टीला यायचे की नाही ते?" शिखाने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाली, "आत्ता माझ्याकडे 2,000 आहेत. मी ते तुला देते." "ठीक आहे, चालेल की. बाकी तुम्ही एकरकमी द्या. मला तुमच्या प्रसूतीपूर्वी संपूर्ण रक्कम मिळायलाच हवी." शिखाने त्या माणसाला 2,000 रुपये दिले आणि म्हणाली, "हे घे. बाकी रकमेबद्दल मी अमरशी बोलून ठेवते." "ठीक आहे. मी 2 दिवसांनी परत येईन." रात्री पार्टी झाल्यानंतर शिखाने अमरला ब्लॅकमेलरबद्दल सांगितलं. तेव्हा अमर म्हणाला, 2 लाख ही आपल्यासाठी मोठी रक्कम आहे. एवढे पैसे कुठून आणायचे? त्यासाठी कर्ज काढावे लागेल. पण हे तर ब्लॅकमेलिंग आहे. त्याला आपला पत्ता कोणी दिला असेल? मला असे वाटते की मी त्या माणसाला डॉक्टरांच्या दवाखान्यात पाहिलं होतं." शिखा म्हणाली, "डॉक्टर असे वागणार नाहीत. तरीही मी त्यांच्याशी बोलेन." अमरने सांगितलं. दुसऱ्या दिवशी अमर डॉक्टरांकडे गेला तेव्हा डॉक्टर म्हणाले, "आम्ही अशी माहिती गुप्त ठेवतो. त्यासाठीच 3 प्रतिज्ञापत्रे तयार करतो. पहिले असे की तुम्ही दोघेही IVFसाठी तयार आहात. दुसरे म्हणजे तुम्हाला दात्याबद्दल कधीच माहिती होणार नाही आणि जर अन्य एखाद्या मार्गाने तुम्हाला समजलेच तरी तुम्ही ते कोणालाही सांगणार नाही. तुमच्या मुलाचाही दात्याच्या मालमत्तेवर कुठलाही अधिकार असणार नाही." "होय, मला हे माहीत आहे. पण तिसरे प्रतिज्ञापत्र कोणते?" अमरने विचारलं. "तिसरे आपण दात्याकडून लिहून घेतो की तो आपला हिस्सा स्वेच्छेने देतोय आणि तो कोणाला दिला आहे हे जाणून घेण्याचा त्याला मुळी अधिकार नाही. याची माहिती चुकून जरी त्याला मिळाली तरी ती त्याच्याबद्दल कोणालाही सांगणार नाही आणि मुलावरती त्याचा कोणताही अधिकार नसेल." पण शिखा म्हणाली, "तिने बहुतेक त्या माणसाला तुमच्या दवाखान्यात पाहिलं आहे. कदाचित तुमच्याच एखाद्या कर्मचाऱ्याने त्याच्याशी हातमिळवणी तर केली नसेल ना? आम्ही सर्व खबरदारी घेतो. तरीही स्वार्थातून असे काही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही." डॉक्टरांनी सांगितलं. अमर म्हणाला, "आम्ही एकच चूक केले, ती म्हणजे आम्ही या तंत्राने मूल होणार आहे हे कोणाला सांगितलेलं नाही. ते आमचे मूल आहे असे सर्वांना सांगितलंय." "असो, पण तुम्ही आत्ताही याबद्दल सांगू शकता." "नाही डॉक्टर, खूप उशीर झालाय. तो ब्लॅकमेल करतोय. आम्हाला पैसे द्यावेच लागतील." थोडा वेळ विचार करून डॉक्टर म्हणाले, "तुम्ही त्याला एक पैसाही देऊ नका. तुम्हाला विशेषतः शिखाला थोडे हुशारीने वागावे लागेल आणि थोडे धाडसही दाखवावे लागेल." "ते कसे काय?" "हे पहा, तुमच्या समोर 2 मार्ग आहेत. एकतर गर्भपात करा किंवा मग." "डॉक्टर, कृपा करून गर्भपाताबद्दल बोलू नका. शिखा कोलमडून जाईल." "मी समजू शकतो. शिखाला सांगा, तो माणूस जेव्हा पैसे मागायला येईल तेव्हा घाबरू नकोस. त्याला धाडसाने सामोरे जा." "पण हे कसे काय शक्य आहे?" "पुढच्या वेळी जेव्हा तो येईल ना, तेव्हा शिखाला असे बोलायला सांगा की आता मला समजलंय, तूच माझ्यावरती बलात्कार केला होतास आणि त्यामुळेच मी गरोदर राहिले. आता मी हे पोलिसांना सांगणार आहे." असे छातीठोकपणे सांगत त्याला धमकी द्या. 2 दिवसांनी तो माणूस उरलेले पैसे घेण्यासाठी येणार होता. शिखाने अमरला त्या दिवशी सुट्टी घ्यायला सांगितली, कारण तो माणूस आपल्यावरती हल्ला करेल अशी भीती तिला होती. बरोबर 2 दिवसांनी जेव्हा ब्लॅकमेलर पैसे मागायला आला
तेव्हा शिखा दबक्या आवाजात म्हणाली, मलाही समजलं आहे. माझ्या पोटात तुझा अंश आहे. त्या दिवशी तू माझ्यावर बलात्कार केलास, त्याचाच हा परिणाम आहे. बलात्काराच्या दिवशी तू मास्कने चेहरा झाकला होतास. त्यामुळे मी तुला बरोबर ओळखू शकले नाही. पण आज तू स्वतःहूनच माझ्या समोर आलायस. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? त्या दिवशी पैसे देण्याआधी मी मोबाईलवर तुझा फोटोही काढलाय. आता पोलीस तुला सहज पकडू शकतील. आपलाच डाव आपल्यावरती उलटतोय हे पाहून तो विनवणी करू लागला आणि म्हणाला, कृपया असे काहीही करू नका हो. मला तुरुंगाची हवा खावी लागेल. मी मुलं बाळं असलेला माणूस आहे. तर मग तू मेहनत करून का कमावत नाहीस? माझे 2,000 रुपये निमूटपणे परत कर, शिखा म्हणाली. त्या माणसाने घाबरून खिशातून 500 रुपयांची नोट काढून शिखाला दिली आणि म्हणाला, माझ्याकडे आता एवढेच पैसे आहेत. हे ठेवा. उरलेले मी लवकरच तुम्हाला परत करेन. शिखाने ती नोट त्याला परत दिली आणि म्हणाली, या पैशांतून तुझ्या मुलांसाठी खेळणी आणि मिठाई घेऊन जा. पैसे परत करण्यापेक्षा भविष्यात कोणाबरोबर असे चुकीचे न वागण्याचे वचन दिलेस तर जास्त बरं होईल. पैसे परत घेऊन ब्लॅकमेलर लगेचच तिथून निघून गेला. तो गेल्यावर शिखाने अमरला विचारलं, तू खरंच पोलिसांना बोलावले आहेस का? नाही. बलात्काराचे एक खोटे तू बोललीस आणि दुसरे खोटे मी बोललो. काही का असेना, पण संकट टळले एकदाचे, असे अमर म्हणाला आणि दोघेही मोठ्याने हसले.